हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल। मागच्या व्हिडिओमध्ये आपण शुभविवाह भाग 7वा बघितलेला। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाग 8वा बघणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून मी ह्याचा पुढचा भाग टाकेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही सगळ्यांच्या आधी तो भाग बघू शकता। चला तर मग सुरुवात करूया। विजया ते व्हिडिओ बघते, पण ओपन करू की नाही या संभ्रमात असते। शेवटी विचार करून ती पहिला व्हिडिओ ओपन करते। एक न्यूज अँकर जोरजोरात ओरडून सांगत असतो की बिझनेस वर्ल्ड का उभरता सितारा योगेश काटकर ने अपने ही सेक्रेटरी से जबरदस्ती करने की कोशिश की। सीसीटीवी कैमरे में कैद हुई ये तस्वीरें आप देख सकते हैं कि किस तरह मिस्टर योगेश ने अपने सेक्रेटरी को सोफे पे ढकेला और उन पे झपट पड़े। विश्वास नहीं होता, देश का इतना बड़ा इंसान इतना घिनौना काम कर सकता है, वो भी अपने ही कैबिन में, और ये ऑफिस टाइम में। सारा स्टाफ ऑफिस में मौजूद था तब हुई ये घटना। विजया लगेच दुसरा व्हिडिओ ओपन करते। त्यात सुद्धा एक न्यूज रीडर सांगत असतो, योगेश काटकर रेप केस ने लिया नया मोड़। कोर्ट में नहीं साबित कर पाई सेक्रेटरी कि योगेश काटकर ने उनके साथ जबरदस्ती की, बल्कि ये मामला तो सारा पैसे का था। सेक्रेटरी ये सब करके मिस्टर योगेश से मोटी रकम उठाना चाहती थी, पर कामयाब न हो पाई। विजय आता तिसरा व्हिडिओ ओपन करते। त्यात सुद्धा एक न्यूज रीडर सांगत असतो, योगेश काटकर रेप केस ने हर दिन एक नया मोड़ ले रही है। क्या है सच्चाई, जो कोर्ट से साबित हुई वो, या और कुछ? आप देख सकते हैं योगेश काटकर पैसों से भरा बैग अपोजिट पार्टी के वकील को देते हुए। क्या कारण है इसका? क्या अपोजिट पार्टी का वकील इनसे मिला हुआ है और केस को जिताने में मदद करने पर इनाम के तौर पर ये रकम उनको मिली है? केस तो खत्म हो गई, पर लगता है अभी भी न्याय नहीं हुआ। इस देश में अगर पैसा हो तो कुछ भी खरीदा जा सकता है, न्याय भी। खरंच हे बघून विजया अस्वस्थ होते। मनात अनेक विचार येतात। काय खरं असेल? हे असे वागले का? पण हे तसे वाटत नाही। मग जर ती मुलगी खोटं बोलत असेल तर त्यांनी त्या वकिलाला इतके पैसे का दिले? आणि ती मुलगी तिला कुठेतरी बघितल्यासारखे वाटते। कुठे आठवत नाही, पण मी नक्की तिला पाहिले आहे। विजया विचार करीत पुन्हा चौथा व्हिडिओ ओपन करते। तो बहुतेक केस संपल्यानंतर काही दिवसांचा होता। त्यात एक लेडीज न्यूज रीडर सांगत होती, कुछ दिनों पहले जिस केस ने देश को हिला दिया था, मैं बात कर रही हूँ काटकर केस की। द फेमस बिजनेसमैन मिस्टर योगेश काटकर वो केस तो जीत गए, पर लगता है उनकी परेशानियां अभी भी कम नहीं हुई। जो एंड जो कंपनी के मालिक शाह ने अपनी इकलौती एक बेटी की शादी मिस्टर योगेश काटकर से पक्की की थी। यहाँ तक कि उनकी ग्रैंड सगाई भी हुई थी, बट सूत्रों से मिली खबरों के मुताबिक ये सगाई तोड़ दी है। सुनने में आया है कि उस केस में मिस्टर योगेश काटकर की बहुत बदनामी हुई। उसके चलते ही यह फैसला लिया है। अगर काटकर और शाह के बीच रिश्ता होता तो बिजनेस वर्ल्ड में ये बड़ी बात होती, क्योंकि दोनों बिजनेस अगर मर्ज हो जाते तो बिजनेस वर्ल्ड में इनसे ताकतवर कोई नहीं होता। टेक्सटाइल बिजनेस से बाकी कंपनी को धोबी पछाड़ मिलता। फिलहाल बाकी कंपनी को इस खबर से राहत मिली है। आता विजयाचे डोके दुखायला लागते। तिला काहीच समजत नाही। केस जिंकूनही हे हरल्यासारखे का वाटते? बदनामी काही थांबलीच नाही। सगळे यांना दोष का देत आहेत? की खरंच तिचे आरोपी खरे होते आणि यांनी त्यांच्या वकिलाला विकत घेऊन ही केस जिंकली? ते आपली डोके धरून बसते। इकडे योगेश लंच नंतर फ्री होताच प्रियाताईला फोन लावतो। प्रियाताई, हॅलो, बोल योगेश। योगेश, कशी आहेस तू? प्रियाताई, मी ठीक आहे। का, काय झाले? योगेश, काही नाही, मला जरा एक महत्त्वाची गोष्ट विचारायची होती। प्रियाताई, विचारा ना। योगेश, आई विजयाशी माझे लग्न कसे पक्के केले? प्रियाताई, कसे म्हणजे? जसे करतात तसे। योगेश, मला डिटेल्स सांग। प्रियाताई, काय झाले योगेश? कोणी काही बोललं का? विजया काही बोलली का? तू आज असा का विचारत आहेत? योगेश थोडा चिडून, आई मी जेवढे विचारले तेवढं सांग ना, प्रतिप्रश्न का विचारते? प्रियाताई, ठीक आहे, चिडू नको, सांगते।
विजयाच्या मामा मामीला मी घरी बोलून त्यांना सांगितले की मला त्यांची भाची विजया पसंत आहे आणि मला तिला सून करायची आहे, तर विचार करून कळवा. तसे त्यांनी मला लगेच दुसऱ्या दिवशी ते तयार असल्याचा निरोप दिला. योगेश संशयाने, खरं एवढंच झालं आणि ते लगेच तयार झाले? पण प्रियाताई थोड्या चिडून, हे बघ योगेश, विजया एक चांगली मुलगी आहे, संस्कारी आहे, म्हणून मला ती पसंत होती आणि काहीही करून मला ती सून म्हणून हवी होती. म्हणून मी तिच्या मामाच्या मुलाला आपल्या कंपनीत जॉब दिला आणि तिच्या मामे बहिणीच्या लग्नासाठी 15 लाख रुपये दिले. त्यांची परिस्थिती खूप हालाकीची होती म्हणून मी हे केले. योगेश रागाने, म्हणजे जर तू त्यांना नोकरी आणि पैशाचं आमिष नसते दिले तर ते लग्नाला तयार झाले नसते ना? प्रियाताई चिडून, तुला काय वाटते योगेश, मी विजयासोबत काही वाईट केले? खूप खुश होती ती त्या घरात आणि मी तिच्या आयुष्याचे वाटोळ केले असे म्हणायचे आहे का तुला? योगेश, मला फक्त हे म्हणायचे आहे की तिचे लग्न तिच्या पसंतीने व्हायला पाहिजे. प्रियाताई, तुला काय वाटते योगेश, मी जर तुझ्यासाठी मागणी नसती घातली तर तिच्या मामा मामीने खूप चांगला मुलगा बघितला असता, तिची पसंत नापसंत बघून लग्न ठरवले असते. अरे जी बाई तिचे पैसे घेऊन तिलाच एका साधारण कॉलेजमध्ये शिकवते आणि तिच्या पैशात आपल्या मुलाला इंजिनियर करते, मुलीला चांगल्या कॉलेजमध्ये शिकवते आणि मुलीला मोबाईल घेऊन देते आणि विजयाला मात्र घरातील सगळे काम करायला लावते. अरे तिची मामी म्हणजे एक नंबरची लालची आणि कजाक बाई. काय कमी त्रास देत नव्हती ती विजयाला. ती बिचारी सगळं निमूट सहन करायची. मी मागणी घालण्याआधी सगळी माहिती काढली तिची. अरे ती मुलगी घरातील सगळी कामे करून कॉलेज करायची आणि एवढं करूनही ती फर्स्ट क्लासमध्ये पास झाली. मला तुझ्यासाठी एक सुसंस्कृत, सुंदर, मोठ्यांचा आदर करणारी सालस मुलगी पाहिजे होती, जी तुझी काळजी घेईल आणि विजयात ते सगळे गुण आहेत, म्हणून मी तिच्यासाठी हे सगळं केलं. मी तिचे आयुष्य खराब नाही तर उलट तिला चांगले लक्झरी लाईफ दिले आहे. कुठल्याही परिस्थितीत मला तुझे लग्न करायचे होते, म्हणजे कशीही मुलगी तुझ्या आयुष्यात आणून तुझे आयुष्य अजून संकटात नव्हते टाकायचे. आधी तुझ्या लाईफमध्ये एवढे प्रॉब्लेम्स आहेत, मला तुला साथ देणारी, तुझ्या प्रॉब्लेम्समध्ये तुला सांभाळ करणारी मुलगी पाहिजे होती. म्हणून लालची लोकांना दिली थोडी लालच, तर काय बिघडले? मी ही लालच नसती दिली तर तिची मामी लग्नाला तयार झाली नसती, कारण त्यांची परिस्थिती बेताची, त्यात त्यांना ही जडत होत होती. आता शिक्षण झाले तर त्यांनी आधी विजयाला घरातून हाकलायची तयारी केली असती आणि त्यासाठी मग जसा मुलगा मिळेल किंवा माणूस बघून लग्न लावून मोकळेही झाले असते. वेळ आली असती तर एखाद्या वेड्याशी सुद्धा लग्न लावायला कमी केले नसते त्या बाईने. मग मी काय वाईट केले? ते विजयाशी एवढे वाईट वागले तरीही त्यांच्या मुलाला नोकरी देऊन त्यांची परिस्थिती सुधारली ना मी. हे सगळं ऐकून योगेश शांत होतो, पण विजया असे आयुष्य जगत होती हे ऐकून त्याला फार वाईट वाटते. त्याला वाटत होते त्यापेक्षा बेकार आयुष्य ती जगत होती. तो काहीही न बोलता फोन कट करतो, पण मनात तिच्या मामा मामीबद्दल खूप राग येतो आणि मनोमन पक्के करतो की तो तिला खूप खुश ठेवेल आणि सगळं सुख देईल तिला. सायंकाळी योगेश घरी येतो. थोडा अस्वस्थतेत असतो, पण तरीही चेहऱ्यावर स्माईल ठेवत तो बेडरूममध्ये येतो. तो फ्रेश होऊन सोफ्यावर बसतो तशी थोड्या वेळाने विजया कॉफी घेऊन येते. कॉफी घेतो, तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघतो आणि मनात ठरवतो की मी तुला कधीही दूर करणार नाही विजया, आणि यापुढे मी असताना तुला कोणीही त्रास देऊ शकणार नाही. तसा तो शांत फील करतो. त्याची अस्वस्थता कमी होते, पण विजया मात्र अजूनही अस्वस्थ असते. डोक्यात विचारांचे थैमान घातलेले असते. काय खरे काय खोटे ती यातच कन्फ्यूज अवस्थेत असते. रात्री जेवण करून योगेश न्यू फॅक्टरीचे वर्क संबंधात काही मेल चेक करीत असतो. भूमिपूजनचा मुहूर्त बघून काम लवकर स्टार्ट करायचे होते. विजया रूममध्ये येत बेडवर बसते, पण तिला झोप काही लागत नाही, म्हणून ती गॅलरीमध्ये जाऊन तिथल्या चेअरवर बसते. योगेश जरी कामात असला तरी त्याचे लक्ष असते. त्याला कळते की विजयाचे काहीतरी बिनसले आहे. तो विचार करीत, मे बी आज मैत्रिणीला भेटली तर काही झालं असेल. तो तसाच लॅपटॉप ठेवतो आणि तिच्या मागे गॅलरीत जातो. विजया गालावर हात ठेवून विचारात बसलेली
असते. ती त्या पोजमध्ये पण खूप क्यूट दिसते. तो अलगद मोबाईल काढून तिचा फोटो काढतो. तो तिच्या समोर चेअर लावून बसत. काय झाले? कसला एवढा विचार करीत आहे? विजया दचकून त्याच्याकडे बघते आणि चेहऱ्यावर हसू आणत नाही. काही नाही. अच्छा, मग चेहरा एवढा उतरला का आहे? विजया चेहऱ्याला हात लावत नाही तर हां, थकली म्हणून वाटत असेल. योगेशला कळते तिला सांगायचे नाही म्हणून तो विषय बदलत. कुठे गेली होती मग आज? काय काय केलं तुम्ही? विजया, आम्ही सिल्वर शाईनला गेलो होतो. खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि आम्ही न्यू डिश ट्राय केली. ते खाऊन मग निघालो. योगेश, काय नाव होतं तुझ्या मैत्रिणीचं? विजया, रुचा. अच्छा, बरं. चल आता बाहेर खूप थंडी आहे. तशी विजय आणि योगेश सोबत आत येतात. योगेश मोबाईल चाळत बसतो पण विजयाला मात्र झोप नाही लागत. ती याकडेवरून त्याकडेवर होत शेवटी उठून बसत. ती पण हातात मोबाईल घेते पण डोक्यात वेगवेगळे विचार चालू असतात. योगेश हे सगळं बघत असतो. शेवटी तो न राहवून मोबाईल ठेवतो आणि विजयाकडे बघत, विजया. ती आपल्या विचारांच्या तंद्रीत जागी होत. काय तुम्ही आवाज दिला? योगेश, काय चालले आहे विजया? मी खूप वेळ तुला बघत आहे. तू अस्वस्थ आहे. काहीतरी डोक्यात चालू आहे तुझ्या. काय झालं आहे का? विजया अडखळत, नाही असे काही नाही. योगेश तिच्याकडे वळून तिच्या डोळ्यात बघत, हे बघ विजया, काही प्रॉब्लेम असेल तर सांग. जोपर्यंत तू शेअर करणार नाही तोपर्यंत त्याचे समाधान कसे मिळणार? आणि मग तू अशीच अस्वस्थ गोंधळात राहशील. विजया विचारात पडते. काय करू? विचारू का? पण यांना नक्की राग येईल. यांना नक्कीच त्या विषयावर बोलायला नाही आवडणार. काय करू? ती काहीतरी विचार करीत. मी ना कन्फ्यूज आहे. काय खरे काय खोटे या द्विधा मनस्थितीत आहे. योगेश न समजून, पण कशामुळे? कशाबद्दल बोलत आहे तू? विजया अडखळत, ते आमच्या कॉलेजच्या एका मुलाबद्दल बोलत. योगेश, त्या मुलाचे नाव काय आहे? नीट सांग, काय झाले? विजया मनात विचार करीत, माझ्या क्लासमध्ये एक मुलगा होता, राज. चांगला होता. तो मला कधी कधी नोट्स पण द्यायचा. तसं जास्त बोलणं नव्हतं त्याच्याशी. पण आज रुचा मला म्हणाली की तो चांगला मुलगा नाही. तो तिच्या एका मैत्रिणीशी खूप वाईट वागला. पण मला तो मुलगा तसा वाटत नाही. आणि रुचा पण कधी खोटे बोलत नाही म्हणून कन्फ्यूज आहे. कुणावर विश्वास ठेवू? एवढे बोलून विजया आशेने योगेशकडे बघते की तो काय बोलणार यावर. योगेश तिच्याकडे बघून स्माईल करतो. विजया न राहून, तुम्हाला काय वाटतं? विजया, माझे ऐकशील तर स्वतःपेक्षा जास्त विश्वास कुणावर ठेवू नये. विजया न समजून, पण तरीही कन्फ्युजन तर तसंच राहील. योगेश समजावत, विजया, सगळे म्हणतात नाण्याच्या 2 बाजू असतात पण मी म्हणतो नाण्याच्या 3 बाजू असतात. आता तू म्हणशील त्या कशा? तशी विजया प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघते पण त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होकारार्थी मान हलवते. योगेश, हे बघ, तुला तो मुलगा चांगला वाटतो पण तुझ्या मैत्रिणीला नाही वाटत. का? तर तिच्या मैत्रिणीशी तो वेगळा वागला म्हणून. पण मुळात तो मुलगा त्या मुलीशी वाईट का वागला हे माहिती आहे का तुम्हाला? विजया नकारार्थी मान हलवते. योगेश, हाच तर प्रॉब्लेम आहे. तुम्ही तुमचे मत लोकांच्या सांगण्यावरून बनवता. जो मुलगा तुम्हाला चांगला वाटतो म्हणजे तू त्याला 3 वर्षे ऑब्झर्व केलं तेव्हा तू हे मत बनवलंय ना? विजय, हो. मग तो मुलगा एका मुलीशी वाईट वागतो त्याला काहीतरी कारण असेलच ना? त्या मुलीचे पण काही चुकले असेल. मे बी ती त्याच्याशी वाईट वागली असेल म्हणून तो तिच्याशी तसा वागला, बरोबर? विजया मान हलवत, हो. पण तुम्ही म्हणाले ना की नाण्याच्या 3 बाजू असतात. ते कसं काय? योगेश पुन्हा समजावीत, हे बघ, एक बाजू त्या मुलाची, जो का असा वागला, कारण प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही कारण हे असतेच. तसे दुसरी बाजू त्या मुलीची, तिच्याही वागण्यामागे काही ना काही कारण असेलच. आणि तिसरी बाजू असते ऐकणाऱ्याची. त्याला कुणाची बाजू पटते किंवा दोघांचीही पटत नाही. त्यांचे एखादे तिसरे मत राहू शकते. जिथे ॲक्शन तिथे रिॲक्शनही येणारच. आणि प्रत्येक व्यक्तीला आपली बाजू खरी वाटेल तशी त्याला त्याची बाजू बरोबर वाटेल तर त्या मुलीला तिची बाजू बरोबर वाटेल. पण तू काहीही माहीत नसताना मत कसे बनवू शकते? तुझ्यावर विश्वास पाहिजे. तुला वाटतं ना की तो मुलगा चांगला आहे तर स्वतःवर विश्वास ठेव. दुसऱ्यांचे ऐकून त्यांच्या विश्वासावर तू विश्वास करू नको.
जरी तो कितीही जवळचा व्यक्ती असला तरीही देवाने सर्वांना सारखी बुद्धी दिली आहे. त्यामुळे तुला तुझे मत मांडता आले पाहिजे. तुला जे वाटते तुला ठामपणे सांगता आले पाहिजे. कुणाच्याही बोलण्यावर विश्वास करून स्वतःचे मत नाही बनवायचे. आधी मॅटर काय आहे ते माहीत कर, मग स्वतःचे मत बनव. ओके, चल झोप आता. आणि दुसऱ्यांचा विचार करून तू आपली झोप खराब नको करू. तसा योगेश लाईट ऑफ करतो. विजया पण त्याच्या अपोजिट साईडला तोंड करून झोपते. पण डोक्यात अजूनही विचार चालूच असतात. बरोबर बोलत आहे हे. मला पूर्ण गोष्ट माहीतच नाही. मग मी यांना कसे दोषी मानू? रुच्याचा असेल त्या न्यूजवर विश्वास, पण मला नाही वाटत हे तसे. मी 15 दिवसांपासून त्यांच्यासोबत राहत आहे. ज्यांनी इतकी पिऊन सुद्धा मला हात देखील नाही लावला ते एखाद्या मुलीवर जबरदस्ती करेल मला नाही वाटत. आणि एवढी ती मुलगी तर अप्सरा पण नव्हती की चांगल्याची नियत बिघडेल. मला पूर्ण गोष्ट माहीत करावी लागेल. तेव्हाच कळेल काय खरे आणि काय खोटे. माहीत होईल का ती गोष्ट? पण काही तर करावेच लागेल मला. पण कुठून? इकडे योगेश झोपेचे सोंग घेऊन मनात कोण असेल हा राज? हिला आवडत तर नव्हता ना? हिचे प्रेम होते त्याच्यावर म्हणून इतका विचार करीत आहे त्याचा. चला मैत्रिणींनो, आजच्या पुरतं एवढंच. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा.